अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्थ्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटाक्ष रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामतीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गाव याचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनी. आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान संज्ञाही अनमान काही करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसोवनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहिबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी.
स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. गेले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही काळ वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया झाले. तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासुनी. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज यती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काहे वर्षी करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सेवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, धर्ममार्गावरुनी टोळासी, मागे परतवणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवेकरांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असत्तीजे. चोळाप्पांचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ताला ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच तेती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले उदली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ते नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. अशा प्रकारे 3 अध्याय पूर्ण झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयांचे सुकृत पूर्व, नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संतती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तप्ते तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक.
भक्त अंतरी जे जे इच्छिती ते तेत यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटली. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता तळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण असता सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता उत्तर नुपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने तयापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी होत म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशा चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोन या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत
सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदिविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडत असे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सदनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा करोनी उपाय न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालूनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेण्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्याचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ते पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः शुभम भवतु. अशा प्रकारे 6 अध्याय पूर्ण झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा जय जय अजी सनातना जय जय अजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवन दिशी हेरळिकादिक शस्त्रांची वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुनी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुनी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रन दीन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सरोन ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी
एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सुखधामा, जय जय आजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तर. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्याप्रती. सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतत्ती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास सुकोप भोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस. चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने. तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दयाने. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी. त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण. मजलगी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेणे व्याधी न जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थचरणी जाती अतिथुरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरीक वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराले स्वामीचरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदिले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचने हे. बाई विस्मित झाली अंतरी. ते म्हणी हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थोनिया स्वामीप्रती कार्य आपुले करीन.
बाई स्वामीसे बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशान भूपीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकर रावासी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकवेले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज यज्ञपित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थनी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अशा प्रकारे 9 अध्याय पूर्ण झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहून या स्वामी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. ती तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन. भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वारासी. आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन. संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान. ठेवी येले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण निगटू शिक्षा व्याकरण. काव्यग्रंथ वाढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविला अमृतहस्त. ते घृत सारे समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मानसी निरोप.
कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीची विप्र वा बाळप्पा प्रीत सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर पवन पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसते जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुख कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास न होचे. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्रारब्ध भोग भोगवे दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी येत यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयासी मार्गावरी झाले. चरणचारिती चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने बांधून दृढ चरणे धरियेले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्रोत ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी
उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ईशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी, बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन, षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन, सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे अपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून, नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवेचा त्याचे करी, भावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी, महादेवांची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठिया लिहित, प्रश्न पाहात बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून, उचलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन, तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी, विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी, जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ, हास्यमुखे काय बोलत. कुलदेवते दर्शन, नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न येती आज्ञेसी. तरी टाकूनी चिठ्ठियासी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी, उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती, करतील येती दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, 12ोऽध्याय. गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तू. 12वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर, वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12ध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती, कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पा परी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता सामीसी.
बाळप्पा ते उठविले. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गऱ्हाणे सांगत समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ. प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त चाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राम मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या एकटे भक्ता समर्थांनी अर्पिले होते चंद्रहारासी. सणादी निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावा हिजी चंद्रहार राणेसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे बोलूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पासी द्यावं तत्वर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिलेल्या चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकुणी कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसरी समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांची भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये किती आणोन न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पाने देवोन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा म्हणे फिटले तुझे ऋण स्वस्त आता असावे. पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोने अष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कार्यभारी. तयासी हुकम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवोनी तैसेन केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाणी चाकरी तपात एक सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होऊती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदित. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा.
इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाघना, जय जय आजी अगशमना, जय जय आजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धदोक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासुक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जय आजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. धाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवपिता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदी मध्याग्र कोटे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणाविजी आपल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय देज सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहिलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावे या पैल तीर, तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुखसाधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क रुदरी प्रगोटपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो व्यासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्य विजी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असो निया संसारत प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ, तेणे सुगम मजलागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे समर्था पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामींची भक्ती, हे नेणे मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तैसे भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, तयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य हरता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवोनी, अंती दाविती सुरभुवनी. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामात राहता असता स्वामी समर्थ, ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयाती. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे त्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पांचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येत्या ग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त
स्वामीचरणी आसक्त, जनापवाद न भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झालीत असे रात, घोर तम दाटले. जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता राजनी. समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्षा शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पहात, तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयासी, जितुके पाही तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलूनी घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामामाजी आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगावर अंगवस्त्र बसप्पा सोडले पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.